काही अशा भाग आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये की तिथपर्यंत शैक्षणिक सुविधा किंवा शिक्षणाविषयी हे आहेत अडचणी आहेत त्या प्राधान्य त्याला देईन की त्या सॉल्व्ह करण्याचा समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न केला जाईल आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत महिला सक्षमीकरण एक मुद्दा महत्त्वाचा मानेन. महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थी वंचित दुर्लक्षित मागासवर्गीय जे असे घटक आहेत त्यांच्यापर्यंत शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या पोहोचवण्याच्या प्राधान्य देईन किंवा त्या सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. शाहू फुले आंबेडकरांना वंदन करते, राजमाता जिजाऊंना वंदन करते आणि आमच्या तालुक्याचे कार्यश्रेष्ठ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि संजय पाटील यड्रावकर यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्या संधीचं नक्की आम्ही सोनं करू आणि समाज कल्याण हा विभाग खरं तर ही पद नसून एक जबाबदारी मोठी आमच्यावर सोपवण्यात आलेली आहे. त्याद्वारे आम्ही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा अशीच अविरत चालू ठेवू. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद जय भारत.